नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उत्तम स्वास्थ्य आणि देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा ही फार प्राचीन मान्यता आहे। ब्रह्माचा अर्थ परमतत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजेच शुभ काळ। सामान्यतः रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजेच पहाटे 4 ते 5:30 पर्यंतचा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो। आपली दिनचर्या सकाळी उठता सुरू होते, यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं काम। ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठल्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात। सकाळी लवकर उठल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात याविषयीची आपण पुढे व्हिडिओमध्ये माहिती जाणूनच घेणार आहोत। त्याचबरोबर पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना अचानक जाग येते तर त्यांच्यासोबत नक्की काय घडतं याविषयीची, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। ब्रह्ममुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी, सुखी, समृद्ध होतो, कारण लवकर झोपेतून उठल्यानं दिवसभरात कोणकोणती कामे करायची आहेत याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरूपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो, कारण तो जे काम करतो त्यामध्ये त्याची प्रगती होते। विद्यार्थी परीक्षेत यश प्राप्त करतात, नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर आपला बॉस खुश नेहमी राहतो, व्यापारी चांगली कमाई करू शकतो, आजारी व्यक्तीचे उत्पन्न तर कमी होते, त्याउलट त्याचा खर्च वाढू शकतो। यश अशाच व्यक्तीच्या पदरात पडते जे वेळेचा सदुपयोग करतात। यामुळे जीवनात स्वस्थ आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठावे। आता ही ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय ही प्रत्येकालाच नसते, परंतु अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की रात्री गाढ झोपेत असताना अचानक पहाटे 3 ते 5 या दरम्यान अचानक आपले डोळे उघडतात। कोणत्याही अलार्मशिवाय किंवा आवाजाशिवाय रोज एकाच वेळी जाग येणे ही केवळ योगायोग किंवा शारीरिक क्रिया नसून त्यामागे खोल आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणं दडलेली आहेत। प्राचीन शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार पहाटेच्या या वेळेला अत्यंत पवित्र आणि गूढ मानलं जातं। पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान जाग येण्यामागे नक्की काय संकेत लपलेले असतात, तर पहाटे 3 ते 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त सुरू होण्याचा काळ मानला जातो आणि शास्त्रानुसार ही वेळ देव आणि दैवी शक्तींच्या संचाराची असते। असं म्हणतात की जेव्हा एखादी दैवी शक्ती किंवा तुमचं कुलदैवत तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितं किंवा तुम्हाला काहीतरी सुचवू इच्छिते तेव्हा तुमची झोप या काळामध्ये उडते। ज्या व्यक्तींनी पूर्वजन्मी किंवा या जन्मी आध्यात्मिक साधना केली आहे तर त्यांनाच या काळात जाग येते। ही वेळ विश्वातील सकारात्मक ऊर्जेचा लाभ घेण्याची असते। जर तुमची झोप 3 ते 5 या दरम्यान उडत असेल तर याचा अर्थ तुमचे अंतर्मन अधिक सक्रिय झाले आहे। या काळात जाग येणे हे सूचित करते की तुमचं अंतर्ज्ञान तुम्हाला भविष्यातील एखाद्या घटनेबद्दल सावध करत आहे किंवा तुम्हाला एखादा नवीन मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर वैदिक शास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाचा एक विशिष्ट सक्रिय काळ असतो। पहाटे 3 ते 5 ही वेळ फुफ्फुसांशी संबंधित असते। जर तुम्हाला या काळात वारंवार जाग येत असेल तर याचा अर्थ तुम्ही मानसिकरित्या दुःखी आहात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप चिंता करत आहात। फुफ्फुसे ही दुःख या भावनेशी जोडलेली असतात। पहाटेच्या वेळी वातावरणात सत्वगुण सर्वाधिक असतो, यावेळी कोलाहल नसतो आणि पृथ्वीवर एक प्रकारची स्थिरता असते। या वेळेत वैश्विक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते। जर तुमचे शरीर आणि मन संवेदनशील असेल तर ही ऊर्जा तुमच्या मज्जासंस्थेला स्पर्श करते, ज्यामुळे तुमची गाढ झोप मोडते। लोक याला असुरी वेळ असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ही वेळ अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची आहे। या काळात जाग येणे म्हणजे निसर्ग तुम्हाला जुन्या गोष्टी सोडून नवीन सुरुवात करायला सांगत आहे। प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं, अकारण कोणतीही गोष्ट घडत नसते। म्हणून तर आपण म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठी, परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का, तर नाही। प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी निघून गेल्यावर कळतात। आबालवृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते। त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागं काहीतरी चांगलं घडणं नियतीला अपेक्षित असतं। तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता। यासाठी काही बाबतीत
आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधलं पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसं की पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येणे. झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असं समजायचं आहे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते आणि या वेळेत उठल्यामुळे आपल्याला अनेक फायदे देखील होतात. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु अनेकदा ठरवूनही आपण यावेळी जाग येत नाही किंवा उठत नाही. अलार्म बंद करून आपण झोपी जातो. याउलट तुम्हाला त्यावेळेत जर जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहे असं समजायचं आहे. ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती याच मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असं म्हणतात. ही वेळ साधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे काही घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरता उत्तम असते. वातावरण शुद्ध असतं, परिसर शांत असतो आणि त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा या ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्णाने देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं महत्त्व सांगितलं आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची ध्यानधारणेची सुरुवात करत असत. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी हंतरून सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे संकेत आहेत आणि या वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होणार आहे, परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठीच वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सदृढ असेल तर मनही सदृढ असेल. शांत आणि प्रसन्न तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. आणि म्हणूनच पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर अचानक जर जाग येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे शुभचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य अंतर्बाह्यस बदलण्याची संधी दवडू नका. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पहाटे 3 ते 5 ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना जाग येते त्यांच्यासोबत नक्की काय घडतं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तर जर तुम्हाला देखील पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. देवाची तुमच्यावर कृपा आहे आणि म्हणूनच तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते आणि त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा, जेणेकरून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध, त्याचबरोबर शरीर सदृढ होईल. तर अशा प्रकारे आपण आज ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना अचानक जाग येते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.